नमस्कार. तर हा एक लेख लिहिला मी नुकताच. सध्या जो विषय सगळीकडे चालू आहे, सामाजिक संकट, त्याच्यावरच लेख आपला काही लेख लिहिणं सुरू केले मी त्या विषयावर. बिबट्या. एकेकाळी कोरोना होता खूप, 3-4 वर्षापूर्वी. त्या कोरोनावर मी बरेच लेख लिहिले. आता कोरोना संपला आणि बिबट्या सुरू झाला, त्याच्यावर हा पुढचा लेख माझा. या लेखाचं नाव आहे बिबट्यांचा फेरफटका. तर हा माझा लेख असा. पुण्यामध्ये सारसबागेत 2 बिबटे बसले होते, एक नर आणि एक मादी. आपल्या भाषेत मिस्टर बिबट्या आणि त्याची बायको बिबटीन, त्यांच्या गप्पा चालल्या होत्या त्यांच्या भाषेत त्यांचं चालू होतं. आता आपण माणसं कसं बोलतो आपल्या भाषेत, तसं प्राण्यांची देखील एक भाषा असते जी त्यांनाच कळते. बिबट्या म्हणाला, काय सुंदर जागा आहे बुवा ही. जिकडे तिकडे हिरवळ दिसते आहे. काही दिवसापूर्वी बरीच माणसं रस्त्यावरून फिरताना दिसत होती, आता कुणीच कसं काय दिसत नाही. त्यावरती बिबटीन म्हणाली, अहो, ही माणसं आता आपल्या भिवून त्यांच्या घरामध्ये लपून बसली, बाहेरच पडत नाहीत. मग तो बिबट्या म्हणाला, अगं पण त्यामुळे आता आपली उपासमार होत आहे ना, आपण खायचं तरी काय. तर त्यावर बिबटीन म्हणाली, पाहू कुठं जवळपास एखादी शेळी, गाय, डुक्कर काही दिसतं का, तेवढंच आपलं 4 घास खायला मिळतील. मग थोड्या वेळाने ते दोघेही बिबटे उठले, बागेच्या बाहेर आले आणि रस्त्यावर गोल वळसा घेऊन एकदम फिरत फिरत ते पर्वतीजवळ ते सरळ पर्वतीच्या पायऱ्या चढून वरपर्यंत गेले. पायऱ्या चढताना बिबटीन म्हणाली, बऱ्याच पायऱ्या आहेत ग बाई, मला धाप लागली बुवा. यावर तो बिबट्या म्हणाला, हो खरं आहे ते, मला एक कंटाळा आला पायऱ्या चढून. एरवी इथं इकडे तिकडे बरीच माणसं फिरताना दिसतात, काय काय त्यांच्या भाषेत बोलत राहतात, हे 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 हो 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 करतात, आपलं काही कळत नाही. त्यावरती बिबटीन म्हणाली, कुणास ठाऊक काय बोलत राहतात, आपल्याला त्यांचं कळत नाही आणि त्यांना आपलं समजत नाही. आपण आता इतकं फिरलो पण एकतरी माणूस दिसतो का. असो. मग बिबट्या म्हणाला, अगं, ही माणसाची जात फार धूर्त आहे बरं का. अचानक कुठेतरी आपल्याला पकडण्यासाठी पिंजरा आणि आपण अलगद त्या पिंजऱ्यामध्ये सापडतो. जरा सावधगिरीने चाल. मग अशा रीतीने त्यांच्या गप्पा चालल्या. पुण्यामध्ये काही वेळ इकडे तिकडे काळजीपूर्वक दोघेही फेरफटका मारू लागले. 2-3 घंटे गेल्यानंतर मग दोघेही बिबटे शहराबाहेर एका निर्जन जागी आडोशाला जाऊन लपून बसले. संपला त्यांचा फेरफटका.